मित्रांनो, आपल्या यूट्यूबला जवळपास 4000 सबस्क्रायबर्स किंवा फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत आणि बऱ्याच जणांना शेळीपालन करण्याचं उत्सुकता दिसत आहे. परंतु मी जे काय चॅनलवरती व्हिडिओ टाकले ते मोस्टली याच्या रिलेटेड आहेत, म्हणजे सक्सेसफुल शेळीपालन किंवा आम्ही कसे प्रॉफिट कमवतो, चारा वैरण किंवा इतर गोष्टीचं नियोजन. बट मित्रांनो, इथे दुसरी गोष्ट आहे आणि ती म्हणजे असं की तुम्ही दुसरी निगेटिव्ह साईडही इथे बघितली पाहिजे. शेळीपालन बंद कसं पडतं किंवा का इतर लोकांचं चालत नाही, थोड्या दिवस ते एकदम सुरुवातीला स्टार्ट करतात. तर इथं सर्वात मोठा इश्यू मित्रांनो आहे की बरेच जण एकदमच अचानक सर्व काही शेळीपालन सुरू करतात. जसं आमचं मोठं शेड आहे, 300-350 शेळीची कॅपॅसिटी आहे किंवा आम्ही इतर गोष्टी टाकतो तिथं. तसंच इतरांना इथं सेम तसं वाटतं की आपण हे अचानक एकदम सुरू करावं आणि डिरेक्टली त्यांना महिन्याला लाखोमध्ये पैसा येईल, आठवड्याला 3-4 बोकडं विकली जातील आणि त्यांच्याकडे निव्वळ प्रॉफिट राहील. पण मित्रांनो, तुमची रिॲलिटी पकडली पाहिजे तुम्ही की तुम्हाला याच्या मागचं प्रॅक्टिकल नॉलेज किती आहे, एक्सपिरियन्स किती आहे, तुम्ही स्वतः खर्च करायला याच्यावर किती तयार आहात, तुम्हाला ह्याच्यातल्या बाकीच्या गोष्टी माहीत आहेत का? अचानक शेळ्या आजारी पडल्या, त्यांना कोणती लस द्यावी लागते किंवा कधी शेळीला एकच पिल्लं होतं किंवा जे काही लहान पिल्लेले असतात त्यांना मृत्यू येते, मरून जातात. तर ह्या गोष्टीचा काहीच अंदाज नसतो. डिरेक्टली तुम्हाला वाटतं एक शेळी येते, 2-3 पिल्लं देते, 6 महिन्यात एक पिल्लू 7-8 हजार किंवा 10,000ला जाईल आणि झालं तो सगळा नफाच असेल. त्याशिवाय तुमची दुसरी काही कॅपॅसिटी आहे का? रोज तुम्हाला खूप काम करावं लागतं आहे, तेच ते काम करून अक्षरशः बोर होतं, माहीत आहे का? त्याशिवाय जर तुम्हाला दुसऱ्या गोष्टी माहीत नसेल तर शेळ्यांना कधी अचानकच एखादा रोग येतो ज्याच्यामध्ये सगळ्या शेळ्या मृत्यू वगैरे पाहू शकतात. आणि जर तुम्ही ते लसीकरण वगैरे नाही केलं तर जेवढं काय तुम्ही लोन काढलं किंवा पैसा इन्व्हेस्टमेंट केला आहे तो सगळा एकदम खड्ड्यात जाऊ शकतो, मातीत जाऊ शकतो. तर तुम्ही प्रात्यक्षिक घ्या, अनुभव घ्या. असं डिरेक्टली कोणीही तुम्हाला इतरांच्या लॉस झालेलं सांगत नाही कोणालाही. जसं शेअर मार्केटसारखं आहे, सर्वजण फक्त इथे प्रॉफिट टाकतात पण लॉस झालेला वगैरे कोण काय टाकू शकत नाही. तर तुम्ही हे दुसऱ्या गोष्टी लक्षात घ्या की आपण कोणत्या गोष्टी याच्यामध्ये करायला न पाहिजेत आणि मग तुम्ही हळूहळू 3 शेळ्यापासून सुरुवात करा आणि मग तुमचं ते वाढवा. नाहीतर सर्व काही याच्यामध्ये उत्साहाच्या पोटी तुम्ही जेवढी काय तुमची इन्व्हेस्टमेंट केलं आहे किंवा हे केलं आहे ते खड्ड्यात जाऊ शकते. आणि अचानक तर अजिबात सुरू करू नका. 50-100 शेळ्या सुरुवातीला 3-4 शेळ्यापासून सुरुवात करा. जसंही वाटेल तसं तुमचं शेड वगैरे मोठं करा, मगच तुम्हाला ह्याच्यातून हे दिसेल, सर्व काही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला शेअरला सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन्स घ्या, जिथे आपण जे कोणी सबस्क्राईब्स असतील त्यांच्यासाठी आपण मेंबरशिप सुरू केली आहे. तिथं आपण डिटेल व्हिडिओ टाकतो कसं काय शेडचं प्लॅन वगैरे आणि त्याच्यानुसार आपण हे करूया. तर तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर कमेंट करा. तुम्हाला जर काही सपोर्ट वगैरे करायचं असेल तर चॅनलला स्टार वगैरे सेंड करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.